6 ते 7 प्रॉडक्ट्स वापरून 5 मिनटात होणारा हा मेकअप लुक आहे, जो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एकदम इझी, एकदम सिम्पल. तुम्ही कुठल्याही आउटफिटवर हा मेकअप करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. पण त्याआधी कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. नेहमीप्रमाणे फेस वॉश करून घेतलेला आहे, मॉइश्चरायझर लावलेलं आहे, सनस्क्रीन लावलेलं आहे आणि आता नायकाचं प्रायमर लावून झालेलं आहे. सो आता आपण लॉरियलचं इन्फेलेबलचं कन्सिलर वापरायचं आहे. कन्सिलरने एक चांगला लुक येतो. मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण की कन्सिलर स्किप करायचं नाही, कारण की त्याच्याने आपले म्हणजे ही स्टेप केल्याने तुमचे स्किन इवन दिसायला लागते. फक्त 5 मिनटात होणारा हा मेकअप आहे. कन्सिलर लावून झालेलं आहे. आता मी माझं फाउंडेशन लावून घेते. हा मेकअप तुम्ही कुठे पण यूज करू शकता. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल अटायर असू दे किंवा वेस्टर्न आउटफिट असू दे किंवा एखादा फॉर्मल आउटफिट असू दे, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, एखाद्या मीटिंगला जायचं आहे किंवा कोणाकडे गेट टुगेदरसाठी तुम्हाला जायचं आहे, तुम्ही तिथेसुद्धा हा बेसिक मेकअप यूज करू शकता. एवढं करूनसुद्धा तुमची स्किन छान फ्लॉलेस दिसते आणि मेकअप पण खूप छान दिसतो आणि खूप जास्त ओव्हर मेकअप वाटत नाही. सो फाउंडेशन मी आता ब्लेंड करून घेतलेलं आहे. गळ्याला फाउंडेशन लावायला विसरायचं नाही आहे, नाहीतर फरक दिसतो गळ्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये. सो ब्लेंड करून झाल्यानंतर आपण आता नेक्स्ट स्टेपकडे वळू पटापट, जी की आहे पावडर लावून घ्यायची आहे. पावडर जर तुम्ही मेकअप झाल्यानंतर लावली, म्हणजे फाउंडेशन लावल्यानंतर जर तुमचा मेकअप मेल्ट होत नाही, म्हणजे घाम आल्यावरती किंवा थोडंसं समजा सकाळी मेकअप केलेला आहे आणि थोडा वेळ झाल्यानंतर मेकअप निघायला लागतो, म्हणजे मेल्ट व्हायला लागतो, तर पावडरने मेकअप लॉक होऊन जातो. म्हणून कॉम्पॅक्ट पावडर गरजेची आहे. आता मी माझ्या आयशॅडो पॅलेटमधून एकदम बेसिक ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि तो माझ्या डोळ्यांना लावते. तुम्हाला जर आय मेकअप येत नसेल, पण तरी पण तुम्हाला जर तुमचे आईज ब्युटिफुल दिसावे असं वाटत असेल, तर ब्राऊन शेड, गो विथ द ब्राऊन शेड. इतका सुंदर लुक येतो. फक्त ब्राऊन शेड लावून घ्यायचा डोळ्यांना. एकदम छान ब्राऊन शेड आहे. मी मस्त लावून घेते तो. बघा तुम्ही माझ्या हातांकडे, माझ्या ब्रशच्या मुवमेंटकडे लक्ष द्या की मी कसा लावते तो. ओके, सो आता आपले आयशॅडोज डन झालेले आहे. त्याच्यानंतर आपण आयब्रोज करून घेऊ. स्पूलीच्या हेल्पने मी आयब्रोजला शेप देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात कलर फिल करून घेऊ. मी माझ्या पॅक कॉस्मेटिकच्या आयब्रो फिलरच्या पॅकमधून ग्रे कलर यूज करते. ब्राऊन त्याच्यात आहे, पण मी त्याच्यातून ग्रे कलर यूज करते. कोणाकोणाला ब्राऊन कलर पण आवडतो, पण मला ग्रे जास्त नॅचरल वाटतो. ग्रे कलर लावल्यानंतर आयब्रोजला खूप नॅचरल लुक येतो. सो नेहमी मी जसं सांगते तसं ओव्हर ड्रॉ करायचं नाही आहे. खूप कमी प्रोडक्ट घेऊन जेवढं गरज असेल तेवढंच लावून घ्यायचं आहे. जिथे केस कमी असतील किंवा जिथे जास्त गॅप दिसत असेल तिथेच लावायचं आहे. माझे आयब्रोज दाट आहे म्हणून मी थोडंसं कमी करते, पण तुम्हाला जर वाटत असेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. याच्यानंतर आता आपण लायनर लावून घेऊ. हे माझं फेवरेट लायनर आहे, जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देईल. खूप छान आयलायनर आहे, एकदम मस्त, खूप मस्त लुक येतो याच्याने आणि तुम्हाला पाहिजे तितका वेळ हे जसंच्या तसं राहतं, बिलकुल पण स्मज होत नाही. आणि हे तुम्ही ॲज अ आयलायनर पण यूज करू शकता आणि ॲज अ डार्क ब्लॅक काजल म्हणून पण यूज करू शकता. खूप छान इफेक्ट येतो याचा. आता मी ही काजळ पेन्सिलने काजळ लावून घेते दोघं डोळ्यांना. आणि बघा तुम्ही, आता मी काजळ फक्त थोडंसंच लावलेलं आहे, पण मी आता ब्रशने त्याला स्मज करून घेणार आहे. जेव्हा आपण लावलेलं काजळ ब्रशने एक्स्ट्रा स्मज करतो तेव्हा आपोआपच आपले, म्हणजे ज्यांचे माझ्यासारखे छोटे डोळे असतील ते थोडेसे मोठे दिसायला लागतात. सो तुम्ही बघा, आता मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट स्लाईडमध्ये दोघं डोळ्यांमधला डिफरन्स. बघा, जिथे मी स्मज केलं आहे तो डोळा थोडा मोठा दिसतो ह्या डोळ्यापेक्षा. सो हा डिफरन्स आपल्याला क्रिएट करता येतो जेव्हा आपण स्मज करतो ब्रशने. तेव्हा तुम्ही दोघांपैकी काही पण करू शकता. तुम्ही फक्त काजळ पण लावू शकता जास्त डार्क अँड बोल्ड, किंवा तुम्ही काजळ लावून त्याला ब्रशने स्मज पण करू शकता.
दोघं पण छानच दिसतात. सो आता नेक्स्ट स्टेप आहे, आपण ब्लश लावून घेतो आहे. माझं वेट अँड वाईल्डचं हे ब्लश आहे. एक्स्ट्रा प्रोडक्ट ब्रशवरून काढून घ्यायचं आहे, कारण की हे प्रोडक्ट खूप पिगमेंटेड आहे आणि आपल्याला नॅचरल लुक पाहिजे असेल तर आपल्याला एक्स्ट्रा प्रोडक्ट रिमूव्ह करून घ्यायचं आपण. सो आता हे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे. याच्याने मी माझे लिप्स लायनिंग करून घेते. याच्याने लिपस्टिक खूप छान अप्लाय करता येते. शेप ओठांचा खूप छान दिसतो. लिप लायनिंग केल्यानंतर जेव्हा आपण लिपस्टिक अप्लाय करतो तेव्हा लिप्सचा शेप खूप छान दिसतो आणि पूर्ण फेसचा पण लुक खूप छान दिसतो. आज जी मी लिपस्टिक लावते ती शुगर कॉस्मेटिक्सची लिपस्टिक आहे. खूप छान लिक्विड मॅट लिपस्टिक आहे. लिप लायनर लावल्यानंतर जेव्हा आपण लिपस्टिक अप्लाय करतो तेव्हा चेहऱ्याचा लुक अजून जास्त छान दिसतो, अजून जास्त लिपस्टिक आपली खुलून दिसते. म्हणून लिप लायनर लावायला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मी आत्ता घातलेला टॉप मी हा कोणत्या ऑनलाईन वेबसाईटवरून घेतला आहे ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी नक्की सांगेल. मी मेकअपसाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करते याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता कमेंटमध्ये, मी तुम्हाला रिप्लाय करेल. केलेला मेकअप पूर्ण वेळ टिकून राहण्यासाठी सेटिंग स्प्रे मस्ट आहे. सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आहे. सो दॅट्स इट. झालेला आपला मेकअप 5 मिनिटात रेडी. फक्त 5 ते 6 प्रोडक्ट्स यूज करून हा मेकअप लुक आपण आज क्रिएट केला होता. सो जर तुम्हाला माझा हा मेकअप लुक आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.